महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। शहरातील विविध चौक, पुतळे व सार्वजनिक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। ठिकठिकाणी मिरवणुका, पोवाडे, ढोल ताशांच्या गजरात शिवगर्जना करण्यात आल्या। सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने व सांस्कृतिक सादरीकरण झाले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। जर आपण शिवाजी महाराजांना आदर्श मानत असू, त्यांच्या राज्यकारभाराप्रमाणे राज्यकारभार करण्याची आपली मनीषा असेल, तर आपण आणि रहित याच्यामध्ये रक्ताचं नातं निर्माण झालं पाहिजे। आणि हे रक्ताचं नातं निर्माण होत असताना आज मी दिलेलं रक्त आहे ते मला माहीत नाही ते कुठल्या हिंदू, मुस्लिम, दलित बांधव कुणाला जाणार आहे। ते जिथे कुठे जाईल त्याचं आणि माझं रक्त एकसारखंच असणार। त्यामुळे समाजामध्ये समरसता असणं आणि रयतेच्या राजाचं रयतेप्रती जी भूमिका आहे त्याचा एक अंश, 1000 अंश जरी आपण स्वतःच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करू शकलो तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचं औचित्य असू शकतं। महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे आदर्श घालून गेले। ते शूरवीर होते का तर नक्कीच होते, देशाचं धर्माचं रक्षण केलं का नक्कीच केलं, पण सर्वात महत्त्वाचं त्यांनी रयतेचं रक्षण केलं। रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये ही त्यांची कडक समज होती त्याच्या सर्व सैन्याला। त्याचप्रमाणे जर कुठलेही कुठलीही परस्त्री असेल तर त्या स्त्रीला सुद्धा मातेसमानच मानलं पाहिजे, हा त्यांचा संदेश होता। त्यांची राज्यकारभाराची व्यवस्था, राजव्यवहार कोश त्यांनी स्थापन केला, तो आपण समजून घेतला पाहिजे की इथला राज्यकारभार हा इथल्या भाषेत व्हायला पाहिजे, मराठीत व्हायला पाहिजे। त्यापूर्वी फारसी आणि उर्दू भाषेमधला जो राज्यकारभार होता त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण करून मराठीत आणला। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं दरवेळेस आपलं असं होतं की परंपरागत जे चालत आलेले जे पथकं आहेत ते या जयंतीमध्ये सामील व्हायला पाहिजे। आणि महिलांचा यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात सहभाग या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसून आला। ही मिरवणूक छत्रपती आपल्या शनिवार बाजारपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे विसावा कॉर्नर ते महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे। त्यामुळे उत्कृष्ट असं मिरवणुकीमध्ये पथकाचं यामध्ये सामील होते आणि अश्वारूढ पुतळा आणि सजीव देखावा महाराजांचा, तसेच जिजाऊ माँसाहेब या पण या देखावामध्ये सजीव आपण घोड्यावरती आपण या ठिकाणी सामील झालेले आहेत। त्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणात महिलांचा, युवकांचा, वडीलधाऱ्या मंडळींचा या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। सर्वांचे या ठिकाणी शिवजन्मोत्सवाच्या वतीनं, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराजांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो। धन्यवाद। पहिल्यांदा 40 वर्षानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत आहे। ह्याला परभणीतल्या सर्वजण शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल परभणी सार्वजनिक शिवजयंती मंडळ आम्ही सर्वांचे आभारी आहोत। असाच प्रतिसाद दरवर्षी भेटत राहील आणि परभणीकरांना नवीन काहीतरी पाहण्याची दरवेळेस संधी भेटेल